Hello student, I am Miss S.M. Pawar. In today's lectures, the subject of organizational behavior. तर आज आपण या लेक्चर्समध्ये आपले युनिट नंबर सेकंड स्टार्ट करणार आहोत. आपल्या युनिट नंबर सेकंडचे टायटल आहे इंडिव्हिज्युअल बिहेवियर. ओके, युनिट नंबर सेकंड इज इंटायटल्ड ॲज इंडिव्हिज्युअल बिहेवियर. तर आज आपण युनिट नंबर सेकंडमधील पर्सनॅलिटी, ओके, पर्सनॅलिटी म्हणजे काय, त्याचे मीनिंग आणि त्याचे स्टेजेस ऑफ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यांचा स्टडी करणार आहोत. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय पर्सनॅलिटी. ओके, पर्सनॅलिटी म्हणजे काय, तर व्यक्तीचे व्यक्तिमत्व. ओके, पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तीचे व्यक्तिमत्व, असे व्यक्तिमत्व जे आपण इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो. प्रत्येक पर्सनची पर्सनॅलिटी ही युनिक असते. ओके, प्रत्येक पर्सनची पर्सनॅलिटी ही युनिक असते, म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी ही डिफरंट, त्याचबरोबर विलक्षण असते. ओके, द पर्सनॅलिटी इज अ कॉम्प्लेक्स कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स क्वालिटीज दॅट फॉर्म अ युनिक कॅरेक्टर. ओके, पर्सनॅलिटी हे एक गुणांचे एक कॉम्प्लेक्स कॉम्बिनेशन असते जे आपण एक युनिक कॅरेक्टर आहोत हे दर्शविते. आपल्या इनर अँड आउटर क्वालिटीज म्हणजे पर्सनॅलिटी, ज्याच्यामुळे आपण दुसऱ्या व्यक्तींना इम्प्रेस करू शकतो. ओके, द टर्म पर्सनॅलिटी हॅज बीन डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन टर्म पर्सोना which means to speak through. The Latin term denotes the mask worn by the actors in ancient Greece and Rome. ओके, हा पर्सनॅलिटी जो वर्ड आहे तो लॅटिन टर्म पर्सोना यापासून आलेला आहे. त्याचा प्रॉपर मिनिंग मास्क असा होत असतो. ओके, प्राचीन काळी ग्रीस आणि रोम मधील पर्सन्स, ओके, जेव्हा त्यांचा एखादा ॲक्ट असेल, ओके, त्यावेळेस एक प्रॉपर पर्सनॅलिटी ही एकदम बेस्ट दिसावी यासाठी ते ड्रेस वेअर करत होते. त्याच्यावरून हा पर्सोना, त्याचा मीनिंग मास्क असा होतो. पर्सनॅलिटी कन्सिस्ट ऑफ अ पर्सन्स कॅरेक्टरिस्टिक्स लाईक फिजिक्स, अपीअरन्स, इंटेलेक्ट, नॉलेज, expression or performance. These characteristics create a certain impression on others. ओके, जे आपले इनर अँड आउटर क्वालिटीज म्हणजे पर्सनॅलिटी, ज्याच्यामुळे आपण दुसऱ्या व्यक्तींना इम्प्रेस करण्याचा काय करत असतो, प्रयत्न करीत असतो. फॉर एक्झाम्पल सेलिब्रिटी. ओके, सेलिब्रिटी हे त्यांच्या पर्सनॅलिटीवरून, ओके, इतरांना आपण कसे युनिक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करीत असतात. कोण ॲक्टिंगमध्ये चांगले असते, तर कोणी सिंगिंगमध्ये, कोण डान्सिंगमध्ये, अशी ज्याच्या त्याच्या पर्सनॅलिटीवरून त्यांचे कॅरेक्टर ठरत असते, त्यालाच पर्सनॅलिटी असे म्हणतात. तर पर्सनॅलिटी हा वर्ड्स आहे, तर तो हेरिडिटी आणि प्लस इन्व्हायरमेंट, ओके, इज इक्वल टू पर्सनॅलिटी. त्याचं ते इक्वेशन होत असते, म्हणजे पर्सनॅलिटी इज इक्वल टू हेरिडिटी प्लस इन्व्हायरमेंट. हेरिडिटी म्हणजे काय, तर ज्यामध्ये ट्रेट, ओके, जे काही आपले गुण असतात, ओके, जे आपले कॅरेक्टर आहे, आपले चरित्र आहे, त्याचबरोबर हॅबिट आणि ॲबिलिटी या 4 फॅक्टर्सचा मिळून हेरिडिटी, ओके, हा फॅक्टर तयार होत असतो आणि त्याचा इफेक्ट आपल्या पर्सनॅलिटीवरती होत असतो. त्याचबरोबर इन्व्हायरमेंट, आपण ज्या इन्व्हायरमेंटमध्ये राहतो आहे, ज्या पर्यावरणामध्ये राहतो आहे, त्या अवतीभोवतीचा परिसर, त्याचा देखील इफेक्ट हा प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर होत असतो. त्यामुळे पर्सनॅलिटी इज इक्वल टू हेरिडिटी प्लस इन्व्हायरमेंट असे इक्वेशन या पर्सनॅलिटीचे तयार करता येते किंवा तयार होत असते. पर्सनॅलिटी इज फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट डिटर्मिनंट ऑफ वन्स इंडिव्हिज्युअल बिहेवियर. ओके, इंडिव्हिज्युअल बिहेवियरमधील पर्सनॅलिटी हे फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, अत्यंत महत्त्वाचे एक डिटर्मिनंट्स आहे. पर्सनॅलिटी मीन्स अ सम टोटल ऑफ पर्सनल ट्रेट्स, क्वालिटी अँड एलिमेंट्स विच ही एक्झिबिट्स. ओके, पर्सनॅलिटी म्हणजे आपण ज्या काही ॲक्टिव्हिटी करतो, ओके, ओके, त्या क्रिया करतो त्यांची टोटल होय, जी रिलायबल, ओके, विश्वसनीय इन्फॉर्मेशन देण्यासाठी बऱ्याच लॉंग पिरियडमध्ये ॲक्च्युअल ऑब्झर्वेशनद्वारे शोधली जाऊ शकते. पर्सनॅलिटी
ही त्या सायकोफिजिकल सिस्टममध्ये स्वतंत्र असते, जे त्याच्या इन्व्हायरमेंटबद्दलचे त्याचे युनिक ॲडजस्टमेंट निर्धारित करते. पर्सनॅलिटी ही अशी असते जे एखाद्या पर्सनने दिलेल्या सिच्युएशनमध्ये काय करेल याचा अंदाज घेण्यास अनुमती देते. पर्सनॅलिटी डिपेंड्स अपॉन ट्रेड्स, हेरेडिटी, environment, situation, psychological elements and biographical characteristics. Okay, traits, heredity, environment, situation, psychological elements and biographical characteristics वरती पर्सनॅलिटी ही डिपेंड्स असते, अवलंबून असते. ओके, हे ऑल दिस फॅक्टर्स डिटरमाइन वन्स पर्सनॅलिटी मॉडेल. ह्या सर्व फॅक्टर्सनुसार आपली पर्सनॅलिटीचे हे एक मॉडेल, इंडिव्हिज्युअल मॉडेल आपल्याला डिटरमाइन करता येते. ओके, पर्सनॅलिटी सिग्निफाईज द रोल विच वन डिस्प्लेज टू द पब्लिक इन जनरल अँड फेलो वर्कर्स इन पर्टिक्युलर्स. पर्सनॅलिटी ऑफ पर्सन इज द इम्प्रेशन दॅट हिज कॅरेक्टरिस्टिक्स क्रिएट्स ऑन अदर. तर पर्सनॅलिटी म्हणजे इन सिम्पल लँग्वेज व्यक्तीचे व्यक्तिमत्व जे आपण इतरांना दाखविण्याचा प्रयत्न करीत असतो. प्रत्येक पर्सनची पर्सनॅलिटी ही युनिक असते, डिफरंट असते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी ही डिफरंट, त्याचबरोबर विलक्षण असते. त्यालाच पर्सनॅलिटी असे म्हणतात. आणि ही पर्सनॅलिटी ट्रेड्स, हेरेडिटी, इन्व्हायरमेंट, सिच्युएशन, सायकोलॉजिकल एलिमेंट्स, बायोग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक्स या ऑल फॅक्टर्सवरती डिपेंड असते, अवलंबून असते. अँड ऑल दिस फॅक्टर्स डिटरमाइन वन्स पर्सनॅलिटी मॉडेल. नाव लेट्स सी डेफिनेशन्स ऑफ पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटीचे डेफिनेशन्स आपण पाहूया. तर डिफरंट ऑथर्सने त्यांच्या मते पर्सनॅलिटीची डेफिनेशन्स केलेले आहेत. तर फर्स्ट डेफिनेशन आहे अकॉर्डिंग टू जे.बी. वॅटसन. ओके, जे.बी. वॅटसन यांनी पर्सनॅलिटी म्हणजे काय, ओके, त्याची डेफिनेशन केली आहे. तर ते पाहूया. तर पर्सनॅलिटी इज द सम ऑफ ॲक्टिव्हिटीज. ओके, पर्सनॅलिटी इज द सम ऑफ ॲक्टिव्हिटीज दॅट कॅन बी डिस्कवर्ड बाय ॲक्च्युअल ऑब्झर्वेशन ओव्हर अ लॉंग इनफ ऑफ टाईम टू गिव्ह रिलायबल इन्फॉर्मेशन. ही फर्स्ट डेफिनेशन आपली जे.बी. वॉटसन या मॅनेजमेंट गुरु यांनी केलेली आहे. दुसरी पाहूया, ती आहे बाय ॲलोपोर्ट यांची डेफिनेशन आहे. तर पर्सनॅलिटी इज अ डायनामिक ऑर्गनायझेशन विदिन द इंडिव्हिज्युअल ऑफ दोज सायकोफिजिकल सिस्टम्स दॅट डिटरमाइन हिज युनिक ॲडजस्टमेंट टू हिज इन्व्हायरमेंट. अँड थर्ड डेफिनेशन आहे आर.बी. कॅटल यांची. त्यांनी त्यांच्या मते पर्सनॅलिटी म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्यांच्या मते, ओके, अकॉर्डिंग टू आर.बी. कॅटल यांच्या मते पर्सनॅलिटी इज दॅट विच परमिट्स अ प्रेडिक्शन ऑफ व्हॉट अ पर्सन विल डू इन अ गिवन सिच्युएशन. ह्या आहेत पर्सनॅलिटीच्या डेफिनेशन्स. या ऑल ओव्हर 3 डेफिनेशन्सवरून असे निदर्शनास येते की पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तीचे व्यक्तिमत्व जे आपण इतरांना काय करत असतो, दाखवण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये पर्सनॅलिटी हे एक कॉम्प्लेक्स कॉम्बिनेशन आहे कॅरेक्टरिस्टिक्स अँड क्वालिटीज यांचं दॅट फॉर्म अ युनिक कॅरेक्टर. आपण दुसऱ्यांपेक्षा कसं युनिक आहे, विलक्षण आहे हे त्याच्यामधून दाखवण्याचा प्रयत्न केले जातो. त्याचबरोबर जे काय आपले हेरिडिटी आणि इन्व्हायरमेंट आहे यांचा देखील आपल्या पर्सनॅलिटीवरती इफेक्ट होत असतो. त्याचबरोबर आपले ट्रेड्स, सायकोलॉजिकल एलिमेंट्स, बायोग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक्स या सर्व फॅक्टर्स पर्सनॅलिटीवरती डिपेंड्स असतात. ओके, पर्सनॅलिटी म्हणजे एखाद्या व्यक्तीचे बाह्य स्वरूप, ओके, आउटर ॲपिरन्स, त्याचे स्वरूप, त्याचबरोबर त्याचे आतील आणि बाहेरील मोजण्यायोग्य गुण आणि वेगवेगळ्या परिस्थितीत इतरांशी ज्या प्रकारे संवाद साधतात त्या ऑल गोष्टी याला पर्सनॅलिटी असे म्हणतात. तर पर्सनॅलिटीचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते आपण थोडक्यात पाहूया. तर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे पर्सनॅलिटी इज युनिक अँड स्पेसिफिक. ओके, पर्सनॅलिटी एक युनिक अँड स्पेसिफिक आहे.
पर्सनॅलिटी इज नॉट स्टॅटिक, इट इज अ डायनॅमिक. पर्सनॅलिटी इज द प्रोडक्ट ऑफ हेरिडिटी अँड इन्व्हायरमेंट. ओके, पर्सनॅलिटी हे एक हेरिडिटी आणि इन्व्हायरमेंटचे एक प्रोडक्ट आहे. पर्सनॅलिटी इन्क्लूड्स ऑल द बिहेवियर पॅटर्न्स दॅट इज कॉग्नेटिव्ह अँड अफेक्टिव्ह अँड सायकोमोटर. ओके, जे काही आपले बिहेवियर्स आहेत ते या पर्सनॅलिटीमध्ये इन्क्लूड्स असतात. त्याच्यामध्ये कॉग्नेटिव्ह आणि सायकोमोटर आणि अफेक्टिव्ह या सर्वांचा काय होत असतो, समावेश होत असतो. पर्सनॅलिटी कवर्स ऑल द ॲक्टिव्हिटीज ॲट कॉन्शियस, सेमी कॉन्शियस अँड अनकॉन्शियस लेवल. ओके, कॉन्शियस, सेमी कॉन्शियस अँड अनकॉन्शियस लेवलवरच्या ऑल ॲक्टिव्हिटीज या पर्सनॅलिटीमध्ये कवर होत असतात. नंतर आहे लर्निंग अँड ॲक्विजिशन्स ऑफ एक्सपिरियन्स हेल्प्स इन डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी. ओके, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला लर्निंग आणि ॲक्विजिशन त्याचबरोबर एक्सपिरियन्स यांची हेल्प होत असते. अशा प्रकारे पर्सनॅलिटीचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. नाव लेट्स सी स्टेजेस ऑफ पर्सनॅलिटी. ओके, आपण आज याच्यामध्ये सिग्मंड फ्रूड यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या स्टेजेस त्यांनी सांगितले आहेत. ओके, ते आपण आज या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल सिग्मंड फ्रूड हे कोण होते, तर सिग्मंड फ्रूड वॉज ॲन ऑस्ट्रेलियन न्यूरोलॉजिस्ट अँड द फाउंडर ऑफ सायकोॲनालिसिस. ओके, ते एक ऑस्ट्रियन न्यूरोलॉजिस्ट अँड सायकोॲनालिसिस यांचे फाउंडर होते. क्लिनिकल मेथड फॉर ट्रीटिंग psychopathology through dialogue between a patient and a psychoanalyst. Born to Galician Jewish parents in Australia. Born on 6 May 1856 and died 23 September 1939. त्यांचा जन्म 6 मे 1856मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू 23 सप्टेंबर 1939मध्ये झाला. त्यांचे पॅरेंट्स हे गॅलिशियन जेविस अँड इन ऑस्ट्रेलियनमधले होते. त्याचबरोबर सिग्मंड फ्रूड हे ऑस्ट्रेलियन न्यूरोलॉजिस्ट अँड फाउंडर ऑफ सायकोॲनालिसिस याचे फाउंडर होते. तर त्यांनी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्हावी यासाठी काही स्टेजेस सांगितले आहे ते आपण पाहूया. तर सिग्मंड फ्रूड स्टेजेस ऑफ पर्सनॅलिटी, तर त्यामध्ये त्यांनी 5 स्टेजेस सांगितले आहे. तर त्यातली फर्स्ट स्टेज आहे ते आहे दी ओरल स्टेज, सेकंड इज द ॲनल स्टेज, द थर्ड स्टेज इज द फॅलिक स्टेज, फोर्थ इज द लॅटेन्सी स्टेज अँड लास्ट स्टेज इज द जेनिटियल स्टेज. ओके, त्यांनी या स्टेजेसला सायकोसेक्शुअल स्टेजेस ऑफ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असे नाव दिले आहे. ओके, तर आपण नाव लेट्स सी वन बाय वन. ओरल स्टेज, तर ओरल स्टेज ही ज्या वेळेस लहान बेबी हा जन्म घेतल्यापासून ते 1 इयरपर्यंत ही ओरल स्टेज असते. ओके, बर्थ टू 1 इयर, जन्मल्यापासून ते 18 महिने किंवा 1 इयरपर्यंत ओरल स्टेज असते. इन द फर्स्ट स्टेज ऑफ सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंट द लिबिडो इज सेंटर्ड इन अ बेबीज माउथ. ड्युरिंग द ओरल स्टेजेस the baby gets much satisfaction from putting all sorts of things in its mouth to satisfy the libido and thus its demands, which at this stage in life are oral or mouth oriented, such as sucking, biting and breastfeeding. Freud said oral stimulation could lead to an oral fixation in later life. We see oral personalities all around us, such as smokers, nail beaters, finger chewers and thumb suckers. Oral personalities engage in such oral behaviors particularly when under stress. Oral stage, ओके, सायकोसेक्शुअल स्टेजेस ऑफ पर्सनॅलिटी डेव्हलपमधील ही फर्स्ट स्टेज आहे ती बर्थ टू 1 इयर यापर्यंत असते. ओके, जन्म झाल्यापासून 18 महिन्यांपर्यंत ही स्टेज असते. या स्टेजला ओरल स्टेज असे म्हटले जाते. एखाद्याच्या आयुष्याच्या पहिल्या वर्षाचा स्टेज म्हणजे ओरल स्टेज. यामध्ये व्यक्तिमत्व डेव्हलपमेंट
हे लहानपणापासूनच होत असते, त्यामुळे याला ओरल स्टेज असे म्हटले जाते. यामध्ये लहान बेबीला अत्याधिक आणि अपर्याप्त ऑप्टिमिस्टिक प्रमाणात उत्तेजन देण्याचे काम केले जाते. ओके, या स्टेजमध्ये जे काही लहान स्मॉल बेबी असते त्याला अत्याधिक आणि अपर्याप्त ऑप्टिमिस्टिक प्रमाणात उत्तेजन देण्याचे काम केले जाते. सेकंड स्टेज आहे ॲनल स्टेज. ओके, ॲनल स्टेज हे 1 year to 3 years पर्यंत असते. ड्युरिंग द ॲनल स्टेज ऑफ सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंट the libido becomes focused on the anus and the child derives great pleasure from defecating. The child is now fully aware that they are a person in their own right and that their wishes can bring them into conflict with the demands of the outside world, that is, their ego has developed. Freud believed that this type of conflict tends to come to a head in potty training, in which adults impose restrictions on when and where the child can defecate. The nature of this first conflict with authority can determine the child's future relationship with all forms of authority. So these are the second stage of psychosexual stages of personality development. यामध्ये या स्टेजमध्ये पॅरेंट्स मुलांना योग्य ते ग्रॅटिफिकेशनचे ट्रेनिंग देण्याचे काम करतात. पॅरेंट्स ट्रेनिंग देतात तेव्हा त्यांचे रिफ्लेक्शन हे अडल्टहूड बिहेवियर या बेबींमध्ये दिसून येते. या स्टेजमध्ये आपण एक व्यक्ती आहोत अशी जाणीव त्या चिल्ड्रनला होत असते आणि त्याची इच्छा त्यांना बाह्य जगाच्या मागणीसह कॉन्फ्लिक्टमध्ये करण्यास भाग पाडू शकतात किंवा त्याच्यामध्ये आणू शकतात. ही स्टेज 1 year to 3 year पर्यंत असते. त्याला ॲनल स्टेज असे म्हटले जाते. या स्टेजमधील जे काही व्यक्ती असतो तो आपण एक व्यक्ती आहोत अशी जाणीव त्याला होत असते. याच्यामध्ये पॅरेंट्स त्यांना ट्रेनिंग देण्याचे काम करत असतात. नाव लेट्स सी थर्ड स्टेज ऑफ सायकोसेक्शुअल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. द थर्ड स्टेज इज फॅलिक स्टेज. फॅलिक स्टेज म्हणजे काय तर द फॅलिक स्टेज इज द थर्ड स्टेज ऑफ सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंट. ही सायकोसेक्शुअल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमधील थर्ड स्टेज आहे. स्पॅनिंग द एजेस ऑफ 3 to 6 year. याचा कालावधी 3 ते 6 वर्षपर्यंत असतो. Wherein the infant's libido desire centers upon their genitalia as the erogenous zone. The child becomes aware of anatomical differences which sets in motion the conflict between erotic attraction, resentment, rivalry, jealousy and fear, which Freud called the Oedipus complex in boys and the Electra complex in girls. This is resolved through the process of identification, which involves the child adopting the characteristics of the same sex parent. The phallic stage ही 3 ते 6 वर्षापर्यंत असते. ह्याच्यामध्ये जे काही पर्सन असतो, जो व्यक्ती असतो, तो आपल्या पॅरेंट्सकडून गायडन्स घेण्याचे प्रयत्न करीत असतात. 4 वर्षाच्या वयात फॅलिक स्टेज डेव्हलप होते. ही स्टेज ऑफ सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंट म्हणूनही ओळखले जाते. हे ओळखण्याच्या प्रक्रियेद्वारे सोडविले जाते, ज्यामध्ये मुलांना सेम जेंडर पॅरेंटची फीचर्स स्वीकारणे हे याच्यामध्ये त्याचा समावेश होतो. याच्यामध्ये ऑडिपस कॉम्प्लेक्स आणि इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स असे 2 पार्ट्स आहेत. नाव लेट्स सी स्टेज नंबर 4, लॅटेन्सी स्टेज. 6 years to puberty. तारुण्यापासून ते 6 वर्षापर्यंत ही स्टेज असते. त्याला लॅटेन्सी स्टेज असे म्हणतात. द लॅटेन्सी स्टेज इज द फोर्थ स्टेज ऑफ सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंट स्पॅनिंग द पिरियड ऑफ 6 years to puberty. During the stage, the libido is dormant and no further psychosexual development takes place. Latent means hidden. Freud thought that most sexual impulses are
repressed during the latent stage, and sexual energy can be sublimated towards schoolwork, hobbies, and friendships. Much of the child's energy is channeled into developing new skills and acquiring new knowledge, and play becomes largely confined to other children of the same gender. Latency stage is the fourth number stage of psychosexual स्टेज इन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. यामध्ये जे काही चाइल्ड्स असतात ते न्यू स्किल्स अँड नॉलेज शिकण्याचा प्रयत्न करत असतात. ओके, लर्न फ्रॉम द सेम जेंडर. ही स्टेज 6 to 7 इयर्समध्ये डेव्हलप होत असते. या स्टेजमध्ये एखाद्याच्या पर्सनॅलिटीचा प्रभाव हा दीर्घकाळ राहत असतो आणि त्याचे नेचर हे एका पॅटर्नमध्ये असते. या स्टेजमध्ये न्यू स्किल्स अँड नॉलेज शिकण्याचा प्रयत्न हे चिल्ड्रन करत असतात. लॅटन्सी स्टेजमध्ये सायकोलॉजी डेव्हलपमेंटची पुढची स्टेज, ज्यातून तारुण्यापासून 6 वर्षांचा कालावधी असतो. या स्टेजमध्ये मुलांची एनर्जी ही न्यू स्किल्स डेव्हलप करण्यात आणि न्यू नॉलेज मिळवण्यामध्ये खर्च होत असते. ओके, दिस इज द लॅटन्सी स्टेज. नाव लेट्स सी last stage of psychosexual in personality development. Puberty to adult. The genital stage is the last stage of Freud's psychosexual theory of personality development and begins in puberty. It is a time of adolescent sexual experimentation, the successful resolution of which is settling down in a loving one-to-one relationship with another person in our 20s. For Freud, the proper outlet of the instinct in adults was through heterosexual intercourse. Fixation and conflict may prevent this, with the consequence may develop. Okay, genital stage हे तारुण्यापासून ते वयस्कपर्यंत होत असते. ओके, दिस इज द जेनिटल स्टेज. या स्टेजमध्ये जेनिटल स्टेजमध्ये असे सांगितले आहे की या स्टेजनुसार या अवस्थेत अडल्टहूड मध्ये तारुण्य उद्भवते. मुले तरुण वयात पदार्पण करतात. फ्रूड यांनी अंतिम स्टेजचे वर्णन करण्यासाठी असे वर्ड्स यूज केलेले आहेत. जेनिटल स्टेज ही फ्रूड यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या सायकोसेक्शुअल थेअरीमधील लास्ट स्टेज आहे. अशा प्रकारे त्यांनी या 5 स्टेजमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलप कशी होत असते हे समजून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी त्यांच्या थेअरीमध्ये याचं एक्सप्लेनेशन केले आहे. अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये पर्सनॅलिटी म्हणजे काय, त्याचे डेफिनेशन्स, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि स्टेजेस कोणकोणते आहेत, ओके, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या स्टेजेस कोणकोणते आहेत त्यांचे स्टडी आपण केला आहे. ओके, थँक्यू.